तुमच्यासोबत काय फसवणूक झाली? फसवणूक हेच का मला हिंदू बोलून तो तिकडे बिहारला घेऊन गेला आणि तिथे लग्न केलं माझ्याशी. एक बाळ होऊ दिलं. मग वापस मला उल्हासनगरला घेऊन आला आणि त्याला असं वाटलं आता बाळ झाली कुठं जाणार. आणि वरते तो इंटरकास्ट होतं ना माझं. मग घरचे लोक पण सपोर्ट नाही करायचे. मला मम्मी एकटीच आहे. मम्मी आहे, डॅड नाहीये आणि मी. बरं, घरामध्ये काय रीतिरिवाज चालायचे? तुम्हाला काही कपडे घालण्यासाठी वेगळे सांगायचं होतं? हा, बोलायचे त्यांच्यामध्ये जसं घालतात ना, ड्रेस घाला, बुरका घाल, आणि ते बीट खा असे बोलायचे. आणि घरचे सगळे टॉर्चर करायचे. हा, आणि देवांना पण शिवागाळी करायचे. तुम्हाला पूजा करण्यापासून त्यांनी रोखलं? हा, रोखलं मला त्यांनी. काय बोलायचं? मला बोलायचे मट्टी का भगवान आहे, कोण इसकी पूजा करताय, आणि शिवा पण द्यायची. खूप घाण शिवा द्यायची, मी सांगू नाही शकत. तर 2019 साली हा सगळा प्रकार घडला. 7 वर्षानंतर मग कसं काय तुम्हाला असं वाटलं की बाबा काय 7 वर्षानंतर एवढा वेळ का? एवढा वेळ म्हणजे थोडे दिवस म्हणजे मला माहित नाही पडलं. त्याचं बाहेर अफेअर पण होतं सर. अफेअर होतं, बोलायचं तो रात्रभर, लेट पण यायचा, कधी कधी यायचा पण नाही घरी. आणि मग नंतर त्यांनी ओव्हर केलं. एका बाईला घेऊन आलं. मी विचारली बाई कोण आहे, तर बोलते की माझी दुसरी बायको आहे, तुला हिच्यासोबत राहायला लागेल, आमच्या धर्मानुसार असंच होतं. हा, आम्ही किती पण बायका करू शकतो. ज्यावेळेस लग्न केलं त्यावेळेस माहित होतं तुम्हाला हा मुस्लिम आहे म्हणून? नाही, तेव्हा माहिती नव्हतं मला. काय बोलला मग त्यावेळेस कसं काय होता तो, म्हणजे तुम्हाला वाटलं? मला विजय बोलूनच त्याने हे केलं ना, फसवणूक केली माझी. आता पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे तुम्ही? हा, दिलीये. त्याच्या भावाला केलीये. हा, आणि त्याला